नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. एकदा सकाळचा नाश्ता असा हेल्दी आणि टेस्टी झालेला असला, की दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागायची चिंताच राहत नाही. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांसाठी नाश्त्यामध्ये खाण्यासाठी असंच एक हेल्दी आणि टेस्टी डबल चीज ब्रेड ऑमलेट सँडविच तयार करून दाखवणार आहे. हे सँडविच तुम्ही नाश्त्यामध्ये, लंच किंवा डिनरमध्ये जरी खाल्लं तरी तुमचं पोट ह्याच्याने भरून जाईल. बनवायला एकदम सोपी आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी आहे ही रेसिपी. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आज मी नाश्त्यासाठी 2 सँडविच बनवणार आहे. तर इथे मी हे 4 ब्रेडचे स्लाइस घेतले. ह्या 4ही स्लाइसला मी थोडं-थोडं बटर लावून घेणार आहे. ब्रेडला बटर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून लावायचा आहे. आता ह्या ब्रेडच्या स्लाइसला मी हा टोमॅटो सॉस लावून घेणार आहे. 1-1 चमचा सॉस मी ह्या ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर टाकून घेणार आहे. सॉस ब्रेडच्या स्लाइसवर छानपैकी स्प्रेड करून घ्यायचा आहे. आपलं सँडविच ह्या सॉसमुळे खाण्यासाठी छान असं चटपटीत लागतं. इथे या मिक्सरच्या भांड्यात मी 5-6 पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, 4 लसणाच्या पाकळ्या, मीठ, 1 चमचा दही आणि 3 ते 4 चमचे पाणी घालून ही ग्रीन चटणी तयार करून घेतलीये. ही तयार केलेली चटणी देखील मी ह्या ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसला लावून घेणार आहे. या चटणीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून ब्रेडच्या स्लाइसला लावून घ्यायचं आहे. फारच जबरदस्त स्वाद लागतो ह्या चटणीचा सँडविचमध्ये. यानंतर या ब्रेडच्या स्लाइसवर मी हे चीज किसून घालणार आहे. 2 ब्रेडच्या स्लाइसचं आपण एक सँडविच बनवणार आहोत. तेव्हा ही एक चीज क्यूब मी अर्धी-अर्धी दोन्ही स्लाइसवर किसून घालणार आहे. उरलेल्या दोन्ही स्लाइसवर मी दुसरी चीज क्यूब अर्धी-अर्धी किसून घालणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने चीज ह्या ब्रेडच्या स्लाइसवर किसून घ्यायचं आहे. सँडविचमध्ये जेव्हा हे चीज मेल्ट होतं तेव्हा सँडविच खाण्यासाठी मस्त असं चिजी-चिजी लागतं. मुलांचं तर चीज फारच फेव्हरेट असतं. तुम्ही ह्या ठिकाणी मॉझरेला चीज घातलं तरी काहीच हरकत नाहीये. ते तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. किसलेलं चीज ह्या सगळ्या स्लाइसवर असं एकसारखं स्लाइसच्या अगदी कडेपर्यंत पसरवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर मी हा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. अगदी थोडा-थोडा चिरलेला कांदा ह्या प्रत्येक स्लाइसवर घालायचा आहे. ह्या ब्रेडच्या स्लाइसला आपण ऑलरेडी टोमॅटो सॉस लावून घेतलाय. त्यामुळे मी ह्या स्लाइसवर बारीक चिरलेला टोमॅटो घालणार नाहीये. यानंतर आता ही बारीक चिरलेली शिमला मिरची मी ह्या ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर घालून घेणार आहे. शिमला मिरचीचा स्वाद देखील आपल्या ह्या सँडविचमध्ये फारच छान लागतो. तर हे पहा, अशी अगदी थोडी-थोडी बारीक चिरलेली शिमला मिरची मी ह्या प्रत्येक स्लाइसवर घालून घेतलीये. यानंतर ह्या प्रत्येक स्लाइसवर मी ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी थोडी-थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर घालून घ्यायची आहे. बस, तर आता आपलं सँडविच चवीला मस्त असं चटपटीत लागावं, त्यासाठी मी ह्या प्रत्येक ब्रेडच्या स्लाइसवर थोडा-थोडा चाट मसाला घालून घेणार आहे. यानंतर थोडे-थोडे रेड चिली फ्लेक्स देखील मी ह्या ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर घालून घेणार आहे. तुम्ही ह्या ठिकाणी रेड चिली फ्लेक्स ऐवजी बारीक चिरलेली हिरवी मिरची ह्याच्यावर घातली तरी चालेल. तर असे गरजेप्रमाणे थोडे-थोडे रेड चिली फ्लेक्स या प्रत्येक स्लाइसवर घालून घ्यायचे आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण डबल चीज ब्रेड ऑमलेट सँडविचसाठी हे ब्रेडचे स्लाइस तयार करून घेतले. अशा पद्धतीने एकाच वेळेस तुम्ही तुम्हाला हवे तेवढे स्लाइस तयार करून ठेवायचे आहे. म्हणजे तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये घरच्यांसाठी अगदी फटाफट सँडविच बनवता येतील. बस, तर आता इथे या बाउलमध्ये मी ही 6 अंडी घेतलीये. ही सर्व अंडी मी ह्या दुसऱ्या बाउलमध्ये फोडून घेणार आहे. एका सँडविचसाठी आपण 3-3 अंडी यूज करणार आहोत. त्यासाठी इथे मी ही 6 अंडी घेतलीये. तर इथे या बाउलमध्ये मी सर्व 6 अंडी फोडून घेतलीये.
आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे पाव चमचा मीठ घालून घेणार आहे. ह्यासोबतच 1 चमचा रेड चिली फ्लेक्स किंवा मग तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालू शकता. ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा किसलेला लसूण घालणार आहे. 6-7 लसणाच्या पाकळ्या मी या ठिकाणी किसून घेतल्या आहे. ह्या लसणाचा फारच छान असा फ्लेवर येतो आपल्या सँडविचला. आणि आता ह्याच्यामध्ये मी हा 2 चमचे किसलेला कांदा घालणार आहे. कांदा आणि लसूण असा सुरीने बारीक न चिरता किसणीने किसून ह्याच्यामध्ये घातला तर ऑमलेटमध्ये हे दोन्ही जिन्नस मस्तपैकी मिक्स होतात आणि सँडविच बनवताना ऑमलेट फाटत देखील नाही. बस तर आता ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे 3 ते 4 चमचे दूध घालणार आहे. तुम्ही नेहमी जेव्हा ऑमलेट बनवत असाल तेव्हा तुम्ही बघितलं असेल, ऑमलेट थंड झालं की कडक होतं. असं थोडंसं दूध ह्याच्यामध्ये घातलं की ऑमलेट फारच छान असं सॉफ्ट होतं आणि थंड झाल्यानंतर देखील खाण्यासाठी ऑमलेट कडक किंवा मग सुकं लागत नाही. हे सर्व जिन्नस चांगले एकजीव होईपर्यंत असे व्हिस्करने किंवा मग चमच्याने फेटून घ्यायचे आहे. हे पहा, ह्याला असं 2 ते 3 मिनिट चांगलं फेस येईपर्यंत फेटून घ्यायचंय. ह्याच्याने आपले सँडविच मस्त असे फ्लफी तयार होतात. बस तर आता इथे गॅसवर मी हा तवा गरम करायला ठेवलाय. ह्या तव्याला मी असं ब्रशच्या साह्याने थोडंसं तेल लावून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलाऐवजी ह्या ठिकाणी तव्याला थोडंसं बटर देखील लावून घेऊ शकता. ते तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. बस तर आता ह्या तव्यावर मी तयार केलेलं अंड्याचं अर्ध मिश्रण असं पसरून घालणार आहे. अर्ध मिश्रण मी दुसऱ्या सँडविचसाठी वापरणार आहे. तर आता तयार केलेल्या ब्रेडच्या स्लाइस अशा पद्धतीने ह्या ऑमलेटवर ठेवून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी अगदी लो ठेवायची आहे, कारण फुल फ्लेमवर हे ऑमलेट खालच्या बाजूने भाजून अगदी पटकन लाल होईल. अगदी लो फ्लेमवर ह्याला 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचं आहे. ही अंड्याची पोळी हलकीशी भाजली की हिला हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. हे पहा, असं अगदी हळूवार ह्या अंड्याच्या पोळीला ह्या ब्रेडच्या स्लाइसवर फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अंड्याच्या पोळीच्या दोन्ही बाजू आपण अशा पद्धतीने ह्या ब्रेडच्या स्लाइसवर फोल्ड करून घेतल्या आहे. बस तर आता ह्याला हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय. ह्याच्यातल्या दोन्ही ब्रेडच्या स्लाइस एकमेकांवर येतील अशा पद्धतीने ह्याला फोल्ड करायचं आहे. म्हणजे ह्या दोन्ही ब्रेडवरचं चीज ह्या सँडविचमध्ये मस्तपैकी मेल्ट होईल आणि ह्याच्यातल्या इतर घटकांचा कच्चेपणा देखील दूर होईल. लो फ्लेमवर ह्याला 2 मिनिट दोन्ही बाजूने छानपैकी भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे आपलं हे डबल चीज ऑमलेट सँडविच बघा कसं मस्त असं सॉफ्ट आणि फ्लफी झालंय. अगदी काही मिनिटातच आपलं हे सँडविच ह्या ठिकाणी तयार करून झालंय. अशाच पद्धतीने मी दुसरं सँडविच देखील तयार करून घेणार आहे. या सँडविचचे मी असे छोटे छोटे स्लाइस कट करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला हे सँडविच खायला सोपं जाईल. फ्रेंड्स, आपण आपल्या ह्या सँडविचला अजूनच जास्त टेस्टी आणि डिलिशियस बनवणार आहोत. त्यासाठी मी ह्या सँडविचच्या वरतून पुन्हा थोडीशी मिक्सरला तयार केलेली ग्रीन चटणी लावून घेणार आहे. तुम्हाला जर हे सँडविच असं स्पायसी खायला आवडत असेल तरच तुम्ही सँडविचच्या वरतून अशी थोडीशी ग्रीन चटणी लावून घ्या. नाहीतर मग तुम्ही ही चटणी स्किप देखील करू शकता. ह्या सँडविचच्या वरतून पुन्हा मी थोडंसं चीज किसून घालणार आहे. विश्वास ठेवा, तुमच्या मुलांना आणि तुम्हाला सुद्धा हे चीजी सँडविच खायला फारच आवडेल. मुलांचं तर चीज फारच फेवरेट असतं. त्यामुळे तुमची मुलं तर हे सँडविच बघून खायला नाही म्हणणारच नाही. बस तर आता ह्या चीजच्या वरतून मी पुन्हा थोडेसे रेड चिली फ्लेक्स आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा चाट मसाला घालून घेणार आहे. तर हे पहा, इथे आपलं हे अतिशय टेस्टी, सॉफ्ट आणि डिलिशियस असं डबल चीज ऑमलेट सँडविच खाण्यासाठी एकदम तयार आहे. नक्कीच हे सँडविच बघून तुम्हाला असं हे चीजी ऑमलेट सँडविच लगेचच बनवून खायचं मन झालं असेल. विश्वास ठेवा, हे सँडविच खरोखर चवीला फारच टेस्टी लागतं. तर फ्रेंड्स, सकाळचा नाश्ता जर असा एवढा दमदार असेल
तर तुम्हाला दिवसभर मुलांच्या भुकेची चिंता करायची गरजच नाहीये. तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे असं हेल्दी आणि टेस्टी डबल चीज ऑमलेट सँडविच एकदा नक्की बनवून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.